हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत सुंदर असं क्ले आर्ट. तर काय बनवणार आहोत गेस करा बरं जरा तुम्ही. तर आज आपण सुंदरशी चिमणी बनवणार आहोत. चिमणी बनवायला अगदी सोपी आहे बरं का. तुम्ही जर व्हिडिओ दाखवलेल्या ट्रिक्स फॉलो केल्या तर खूपच सोपी आहे. तर आपल्या दोन व्हाईट क्लेच्या मोल्डेड क्लेच्या दोन मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचं लांब प्लेन करून घेतलेलं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपले बोटं तिथं चालवायचे आहेत. पहिल्या बाजूने थोडंसं क्ले ठेवायचा, मागच्या बाजूने थोडासा क्ले ठेवायचा आणि त्याला रोल करायचं. मग नंतर आपण तो शेप असा टर्न केला की लगेचच चिमणीचा आकार जमून जातो. आणि नंतर चिमणीची चोच राहिली. चोचच तर मेन असते. मग ती चोच थोडंसं असं बोटाने प्रेस केलं की चिमणीची चोच तयार होते. त्यानंतर पंखांसाठी छोटे छोटे 2 गोळे घेऊन घ्यायचे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यांना प्रेस करून घ्यायचे आणि त्यानंतर कटरच्या साहाय्याने आपण पंखांचा शेप कट करून घ्यायचा आहे. आणि त्याने कटरच्या साहाय्याने मी त्यावर विंग्सचे असे लाईन्स टाकून घेतलेले आहेत. त्यामुळे सुंदर असा विंग्सचं टेक्स्चर आलेलं आहे. त्यानंतर त्याला जोडून घ्यायचं. मागची शेपटाची बाजू थोडीशी प्रेस करून ती चपटी करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी चिमणी आपली रेडी होते. आणि हे क्ले आर्ट अगदी 1 तासाच्या आत सुकून जाते. पण मी रात्रभर ठेवले होते बरं का. विंग्स लावल्यावर तिथं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते तिथं स्टिक होईल. कोणताही ग्लू वगैरे लावायची आपल्याला काही गरज लागत नाही. त्यानंतर शेपूटवर सुद्धा थोडंसं काडीने किंवा आपल्या कटरच्या साहाय्याने लाईन्स टाकून घ्यायच्या, म्हणजे सुंदर असं टेक्स्चर तिथं क्रिएट होतं. आणि मग त्याला पक्षीला अगदी सरळचं सरळ जसंचं तसं एका ठिकाणी ठेवायचं, दाबायचं वगैरे नाही, नाहीतर आपल्या अंगठ्यांचे निशाण, बोटांचे ठसे उमटले जातात. आपल्याला जर वाटत असेल हाताला चिपकत आहे तर थोडंसं टाल्कम पावडर आपण लावू शकतो. त्यामुळे आपल्या हातही घाण होत नाही आणि चिपकतही नाही आणि आर्टही एकदम फिनिशिंगने सुंदर दिसत असते. त्यानंतर आहे आपला कलरिंगचा पार्ट. मग मी काही चिमणीचा प्रॉपर कलर दिलेला नाही आहे. मला ठेवायच्या होत्या माझ्या फेन्सिंगवर. मग मी काय केलं की त्या एक राणी कलरची केलेली आहे आणि दुसरी मी स्काय ब्ल्यू कलरची केलेली आहे. तर दोघांनाही मी पहिले कलर देऊन घेतलेला आहे. दोघांनाही मी 2 कोट दिलेले आहेत. आणि त्यानंतर चोचीसाठी मी ब्लॅक कलर दिलेला आहे आणि आईजसाठी मध्ये येल्लोमधला एक डार्क येल्लो कलर येतो तो दिलेला आहे. त्यामुळे आईज खूप सुंदर दिसत आहे. आणि आईजचं झाल्यावर मध्ये काळा ठिपका ठेवणं महत्त्वाचंच आहे बरं का. त्याशिवाय कसं काय कळेल आपल्या चिमणीला डोळा आहे असं. आणि मी काही वॉर्निश वगैरे दिलेलं नाही आहे, पण तुम्ही देऊ शकतात वॉर्निश वगैरे. कशी वाटली तुम्हाला ही सुंदर अशी चिमणी? आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बनवून बघा. तुमच्या गार्डनची शोभा नक्कीच वाढवेल ही.